नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित उपक्रम अंतर्गत पुस्तक परिचय. मी सौ चेतना नितीन आहिरे उर्फ अरुणा बागुल. पुस्तकाचे नाव आहे दिनविशेष शृंखला. पुस्तक लिहिण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की आईच्या निधनानंतर तिने दिलेल्या संस्काराबद्दल तिचे ऋण फेडू शकत नाही, पण त्या निमित्तानं पुस्तकरूपी श्रद्धा समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली व पुस्तक तयार करून दुसऱ्या पानावर समर्पण म्हणून आईचा फोटो छापला. दिनांक 11/3/2017 या दिवशी दिनविशेष शृंखला या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाला आमच्या आदरणीय श्रद्धास्थान असलेल्या कैलासवासी हेमांगीताई पूर्णपात्रे तसेच संस्थेच्या अध्यक्ष असलेल्या मातृतुल्य मॅडम यांनी प्रस्तावना दिली. त्यांची मुख्य प्रस्तावना या पुस्तकाला लाभली. त्यांच्या संस्थेत शिक्षिका आहे. मी शाळेत असल्याने प्रत्येक महिन्यात येणाऱ्या महामानवाच्या जयंती साजरी होत असतात. मुलांना त्यांचे थोर कार्य, समाजकार्य, त्यांच्या विचारांची थोरवी सांगत जातो. पण खूप सारे असे पुस्तक आहेत की त्यातून ही महामानवाची माहिती उपलब्ध करून द्यावी आणि ती देखील शैक्षणिक वर्षाप्रमाणे. जसे जून ते मे पर्यंतचे सर्व महामानवांची माहितीचे संकलन या पुस्तकात करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे वेगवेगळी पुस्तकं शोधण्याची गरज नको. सहजच त्यांना ते मिळेल तर कंटाळाही येणार नाही आणि ते पूर्णपणे माहिती देखील वाचण्याचा आनंद घेतील. एका पाठोपाठ ती माहिती असल्याने ती वाचनाची व भाषणाचीही तयारी करू शकतात. हे दिनविशेष शृंखला म्हणजेच फक्त विद्यार्थ्यांसाठीच नसून शिक्षकांसाठी देखील ती उपयोगी आहे. त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील त्याचा उपयोग होईल. तसेच भाषा अतिशय सोपी वापरून सुद्धा तेथील आशय खूप छान व्यक्त केलेला आहे. त्याच पद्धतीने काही व्यक्तिगत चित्रे व त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगाची अचूक निवड केलेली आहे. प्रत्येक दिनविशेषाचे महत्त्व अतिशय सोप्या आणि थोडक्यात मांडून सुद्धा महत्त्वाचे मुद्दे सुटलेले नाहीत. महत्त्वाचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वार्थाने संस्कारक्षम बनवण्याचा उत्तम, उदात्त व सुंदर हेतू डोळ्यासमोर ठेवून पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. पुस्तकाची एकूण पानं 95 आहेत. पुस्तकाची मूळ किंमत 85 रुपये आहे. शिवाय एक महत्त्वाची बाब म्हणजे 18/10/2019 मध्ये महाराष्ट्र शासन मंत्रालय येथून ग्रंथालय संचालय येथे या पुस्तकाला सर्व शालेय स्तरावर उपलब्ध व्हावीत ही पुस्तकं अशी मंजुरी मिळालेली व तसेच हे पुस्तक खरेदी देखील त्यांनी केलेलं आहे. यातच मला या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला असे मला वाटते. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद.